नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गणरायाला वंदन करून आपण आपल्या गणेश पुराणातल्या कथेला सुरुवात करू. आज मी गणेश पुराणातली कथा सांगण्यापेक्षा गणेशाचं मानस पूजन ह्याच्यावरती बोलणार आहे की कुठल्याही देवतेचं जी तुम्हाला आवडते त्याची मानस पूजा कशी करायची ह्याच्यावरती त्या काही गणेश पुराणामध्ये त्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत. आपण एकदा त्या वाचूया, बघूया की आणि ह्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही देवतेची जी तुम्हाला आवडते त्याची तुम्ही पूजा मनापासून करू शकता. ही सर्वात देवाला भावणारी पूजा आहे, मनापासून जी केली जाते. जिथे तुम्हाला लौकिक साहित्य जिथे अवेलेबल नाही आहे, उपलब्ध नाही आहे, काही वस्तू देवाला पूजेला लागणाऱ्या त्या तुम्ही मनातल्या मनात गृहीत धरून त्याची मनापासून मनोभावे केलेली पूजा ही देवाला प्रथम पोचते. देव जसं आपण नेहमी म्हणतो भावाचा भुकेला आहे, तर ही पूजा तुम्ही करून बघायला खरोखरीच हरकत नाही. बघा तुम्हाला ते कसं वाटतं ते. मी तुम्हाला काही मानसपूजेमधल्या काही महत्त्वाच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही ह्याचा 9 किंवा 10 दिवस ह्याचा प्रयोग करून बघितल्यानंतर तुमच्या अंतरंगामध्ये काय फरक पडतो हे तुम्ही जरूर अनुभवा. तर गणेश पूजेपासून सुरुवात करूया की मला जर एखाद्या देवतेला बोलवायचे, आवाहन करायचे, त्याची पूजा करायची, तर पहिल्यांदा मी काय म्हणेन की गणेशा, मला तुझी आठवण येते आहे, तू माझ्याकडे ये. मी तुला एक रत्नजडीत सिंहासन मी तुला देते, त्यावर तू बैस. माझी खूप इच्छा आहे की तू त्याच्यावरती बस. मी सगळ्या माझ्या देशातल्या पवित्र नदींचं पाणी इथे आणलेलं आहे, जल इथे आणलेलं आहे आणि त्या तीर्थांचं पण माझ्या देशात ज्या ज्या नद्या आहेत, पवित्र नद्या तीर्थ आहेत, तिथलं मी हे जल इथे आणलेलं आहे आणि त्या जलाने, त्या पवित्र अशा जलाने मी तुझं पादप्रक्षालन करते, म्हणजे मी पाय धुते. हे गणराया, मी तुझ्यासाठी मोती, सोने, फळं, पुष्प, अष्टगंध, अक्षदा हे सगळं मी तुला वाहते आहे. तू त्याचा स्वीकार कर. गंगा आणि पवित्र नद्यांचं जे जल मी इथे आणलं आहे त्यात मी कापूर, वेलची, लवंग घातली आहे. त्याचं तू किंचित तरी प्राशन कर, मला खूप आवडेल. मी अनेक प्रकारची सुगंधी तेलं आणली आहेत, कुटणं आणलेलं आहे, त्याने मी तुला चांगलं मालिश करते आहे, मी ते तुला लावते आहे. तू त्याचा स्वीकार कर. तुझं मालिश झालं की मी तुला दुधाने स्नान घालते आहे, मी तुला तुपाने स्नान घालते आहे, मी तुला मधाने स्नान घालते आहे, मी तुला शर्करा म्हणजे साखरेचं स्नान घालते आहे, मी तुला गुळाने स्नान घालते आहे, तुला इक्षुरस म्हणजे उसाचा रस खूप आवडतो, मी त्याने तुला स्नान घालते. अशा वेगवेगळ्या प्रकाराने मी तुला स्नान घालते आणि त्याच्यानंतर मी तुला ऊन पाण्याने, गरम पाण्याने मी परत तुला स्नान घालते आहे, स्वच्छ करते आहे. मी तुझ्यासाठी पंचामृत बनवलं आहे, ते थोडंसं प्राशन कर, मला आनंद होईल. तुला कोमट पाण्याने स्नान झाल्यानंतर इतकं छान वाटतं आहे. आता मी तुला लाल रंगाचं वस्त्र मी तुला अर्पण करते, त्याचा तू स्वीकार कर. मी तुला जानवं देते आहे. मी सोन्या चांदीचे दागिने मी तुझ्यासाठी बनवून आणले आहेत, ते सगळे मी तुला घालते आहे. गळ्यात माळा घालते, अंगवस्त्र घालते, सगळी तुझ्या अंगावरती सगळी वस्त्र, दागिने, मुकुट, पायात हे तोडे, मेखला घालते आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हार घालते आहे आणि याचा तू स्वीकार कर. तुझ्या अंगावरती मी रक्तचंदनाचा लेप लावते आहे. हे गणराया, हे रक्तचंदन इतकं सुंदर आहे, सुवासिक आहे, याचा तू स्वीकार कर. तुला आवडणारी फुलं मी आणली आहेत, हारतुरे करून आणले आहेत, ते मी तुला वाहते. तुला दुर्गा खूप आवडतात, तू सिंदूर
नावाच्या राक्षसाचा वध केला आहे, त्याच्यामुळे त्याच्या आठवणीसाठी म्हणून तू सिंदूर तू आपल्या कपाळावरती लावू इच्छितोस. मला माहिती आहे तुला तो खूप आवडतो, म्हणून तो सिंदूर पण मी तुला वाहते आहे. आणि तुला धूप दीप खूप आवडतात. अंधाराचा नाश करणारा दिवा मी लावते आहे. अनेक प्रकारची पक्वान्न मी तुझ्यासाठी बनवली आहेत आणि मनापासून बनवली आहेत गणराया. ती तू खा, तू त्याचा आस्वाद घे असं मला वाटतं. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर हे सुगंधित जल मी आणले तुला पिण्यासाठी, ते तू पी. फळं आणली आहेत, ती तू खा. तुझा हात आता फळं खाऊन झाल्यानंतर थोडासा खराब झाला असेल, तो हात मी तुझा धुती आहे. मी तुला प्यायला परत पाणी देते. तुझ्या अंगावरती मी सुगंधित जल शिंपडते आहे आणि तुला आता तांबूल विडा देते, दक्षिणा देते, पुष्पमाला देते, परत एकदा दुर्वा वाहते. मी तुला प्रदक्षिणा घालते गणराया. मी तुला जी प्रदक्षिणा घालते त्याच्या प्रत्येक पावला घणी माझं पाप धुवून काढ, नष्ट कर, ही माझी इच्छा आहे. तुझी मनापासून मी आरती करते आहे. हा मी दिवा तुला ओवाळते आहे, लावला आहे. माझ्या जीवनातला जो काही अंधकार आहे, माझ्याबरोबर राहणाऱ्या, माझ्या आसपास राहणाऱ्या, माझ्या गावात राहणाऱ्या, माझ्या देशात राहणाऱ्या, या संपूर्ण विश्वात राहणाऱ्या सर्व मनुष्यांना तू सद्बुद्धी दे. त्यांच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार नष्ट कर. मी तुला ही पुष्पांजली वाहते आणि ही नंतर खरी पुष्पांजली वाहिल्यानंतर मी तुला मंत्रांची पुष्पांजली वाहते. आणि त्याच्यानंतर मला जी काही तुझी नावं माहिती आहेत गणराया, ती सगळी नावं मी घेते किंवा मी सहस्त्र नावं तुझी घेते आणि तुझी आठवण करते, तुला प्रदक्षिणा करते. गणराया, माझ्या पूजेचा तू मनापासून स्वीकार कर आणि मला आणि माझ्या भोवताच्या सर्वांना आणि या विश्वातल्या सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सुयश दे आणि सुखी ठेव, ही प्रार्थना करते. गणराया, तुला नमस्कार. ही जी गणेशाची मनापासून केलेली पूजा आहे, ह्याच्यामध्ये फक्त आपण असं मनात म्हणतोय की मी हे तुझ्यासाठी पदार्थ बनवलेत, हे तू खा. मी हे तुझ्यासाठी हार आणलेत, ते मी तुला घालते. हे दागदागिने मी तुझ्यासाठी बनवलेत, ते मी तुला घालते. ही सगळी मनाने केलेली पूजा ही खऱ्या पूजेपेक्षाही श्रेष्ठ असं म्हणतात, असं गणेश पुराण सांगतं. अशी ही गणेशातल्या मानस पूजेचं मी तुम्हाला सगळ्यांना या स्टेप्स सांगितल्या. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या नक्की करून बघाव्या आणि काय जीवनात फरक पडतो याचा स्वतः अनुभव घ्यावा. तुम्हाला हे कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की करा. धन्यवाद.